नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीचं गणित विषयातील प्रकरण दुसरे कोण हे शिकणार आहोत। तर बघा, आपण कोणाचा आज अभ्यास करणार आहोत। तर बघा, प्रस्तावना अशी आहे की प्रस्तुत पाठामध्ये आपण कोनांचे प्रकार, कंपास पेटीतील साधने व त्यांचा उपयोग, कोन दुभाजक, कंपास व पट्टीच्या सहाय्याने दिलेल्या कोणाच्या मापा एवढे माप असणारा कोन काढणे याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत। तर काय करणार आहोत मुलांना, याच्यामध्ये कोणांचे प्रकार, कंपास पेटीतील आपले साधन आणि त्यांचा उपयोग, कोन दुभाजक, कंपास व पट्टीच्या सहाय्याने दिलेल्या कोणाच्या मापा एवढे माप असणारा कोन काढणे याचा आपण इथे सविस्तर अभ्यास करणार आहोत मुलांनो। तर आता स्पष्टीकरण बघूया विद्यार्थ्यांनो। स्पष्टीकरणामध्ये बघा, इथे आपल्याला 3 मुलं दिसत आहेत आणि ते मुलं बघा आता काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत आहेत। काहीतरी आठवण्याचा म्हणजे काय करत आहेत विद्यार्थ्यांनो, ते मागील इयत्तेमध्ये म्हणजे आपण 5व्या वर्गामध्ये आपण कोणाविषयी काय शिकलेलं आहोत हे ते आठवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर बघूया, आपण त्या 5वी मध्ये आपण विद्यार्थ्यांनो काय शिकलो होतो, कोण आपण शिकलेलो होतो आणि कोणांचे जसं लघुकोन, विशाल कोन वगैरे असे आपण काटकोन हे कोण आपण शिकलो होतो। आणि सोबतच आपण कंपासातील साहित्य, तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे कंपास बॉक्स आहेच, प्रत्येकाकडे आहे आणि आपण भूमिती शिकताना आपल्याला कंपास बॉक्सची खूप गरज असते, कारण त्याच्यातील जे साहित्य आहे ते आपल्याला कोन वगैरे काढण्यासाठी, कोन त्याचे माप मोजण्यासाठी आवश्यक असतो। तर मुलांना मला सांगा, तुमच्या कंपासात काय काय आहे? तुमच्या कंपासमध्ये काय काय आहे विद्यार्थ्यांनो? आहे कंपासमध्ये गुण्या असतो, कर्कटक असतो, मोजपट्टी असते, पेन्सिल असते, इरेझर असते आणि शॉर्पनर सुद्धा असतो। असे वेगवेगळे साहित्य आपल्या कंपास पेटीमध्ये असतात। तर आता बघा मुलांनो, चित्रात दिसणारे कोन ओळखा। आता आपल्याला 3 चित्र दाखवलेले आहेत, वेगवेगळे प्रकारचे चित्र आहे। पहिलं हे चित्र मुलांनो झाडाचं आहे, दुसरं चित्र हे इमारतीचं आहे आणि तिसरं चित्र हे घराचं आहे। तर बघा, ह्या 3 चित्रांमध्ये आपल्याला कोणते कोन दिसतात ते शोधायचे आहे। तर आपण कोन शोधूया विद्यार्थ्यांनो। जसं बघा, इथे मुलांनो इथे एक कोन दिसत आहे, त्याच्यानंतर आपल्याला झाडाच्या याच्या जवळ इथे सुद्धा एक, इथे सुद्धा असा एक कोन दिसत आहे। इथे सुद्धा एक कोन दिसत आहे, इथे सुद्धा आपल्याला एक कोन दिसत आहे। म्हणजे इथे 2 प्रकारचे वेगवेगळे कोन दिसत आहे। आणि हा जो कोन दिसत आहे विद्यार्थ्यांनो, तर हा जो कोन आहे तो आहे लघुकोन। लघुकोन म्हणजे, लघु म्हणजे लहान, तर ज्या कोणाचे माप 90 पेक्षा लहान असतो त्याला आपण लघुकोन म्हणतो। हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत। त्याच्यानंतर हा जो कोन आहे हा विशाल कोन आहे। म्हणजे विशाल कोन म्हणजे, विशाल म्हणजे मोठा, म्हणजे काटकोनापेक्षा, म्हणजे 90 अंशापेक्षा ज्याचं माप मोठा आहे त्याला आपण विद्यार्थ्यांनो विशाल कोन म्हणतो। आता तुम्हाला हळूहळू लक्षात येतच असेल। आता बघा, मग इथे इमारत दाखवलेली आहे। तर मुलांनो सांगा बघू, इमारतीमध्ये तुम्हाला कोणते कोणते कोन दिसत आहेत? तर बघा, इथे एक आपल्याला असा, इथे असा एक कोन दिसत आहे। त्याच्यानंतर आपल्याला बघा इथे सुद्धा असा एक कोन दिसत आहे, इथे पण कोन आपल्याला दिसत आहे। आणि इथे जो कोन दिसत आहे तो कोणता कोन आहे मुलांनो? लघु कोन दिसतो का? नाही, तो विशाल दिसत आहे, मोठा कोन दिसत आहे, म्हणजेच हा विशाल कोन आहे। तसंच इथे आपण बघितलं तर हा 90 अंशाचा कोन दिसत आहे, म्हणजेच हा काटकोन दिसत आहे आणि काटकोनलाच आपण राईट अँगल सुद्धा म्हणतो। तर हे 90 पेक्षा मोठा आहे म्हणून हा आपल्याला इथे विशाल कोन दिसलेला आहे। आणि इथे बघितलं तर आपल्याला याचं 90 डिग्री मीन्स 90 अंश माप दिसत आहे, म्हणून हा कोणता कोन आहे मुलांनो? हा आहे काटकोन। तर अशा प्रकारचे आपण बघितले तर अजून आपल्याला कोन इथे दिसत आहेत। त्याच्यानंतर आता बघूया विद्यार्थ्यांनो, तिसऱ्या चित्रांमध्ये आपल्याला बघा इथे कोन दिसलेला आहे आणि हे कोन आहे हे सुद्धा विशाल कोन आहे, कारण याचं माप हे 90 पेक्षा
मोठं आहे. तर बरोबर आता जसं मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे चित्रांचं, तसं इथे बघा पहिल्या चित्रात आपल्याला फांद्यांमध्ये हा लघुकोन दिसला आणि इमारती आणि जे इमारत व जमीन यामध्ये आपल्याला काटकोन दिसला होता. इथे बघा आपल्याला इथे सुद्धा आपल्याला कोन दिसलेला होता आणि त्याच्यानंतर हा जो घराचा छप्पर आहे तर ह्या छप्पर मध्ये आपल्याला कोणता कोन दिसला विद्यार्थ्यांनो? इथे विशाल कोन दिसलेला आहे, म्हणजे ज्याचं माप 90 अंशापेक्षा मोठं आहे. म्हणजे आपण ज्या तीनही चित्रांमध्ये बघितलं तर चित्र दाखवण्याचं तात्पर्य काय होतं की तुम्हाला मागील इत्तेमध्ये शिकलेले कोन आठवायला हवे आणि आपल्याला चित्रांमध्ये तुम्हाला आठवलं असेल 3 वेगवेगळे कोन दिसलेले आहेत. आपल्याला विशाल कोन, लघु कोन आणि काटकोन सुद्धा दिसला आहे. तर आता बघा मुलांनो, आपल्याला आपण सारणी दिलेली आहे आणि ती सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. तर बघा ही सारणी आपल्याला दिलेली आहे. सारणीमध्ये बघूया आपल्याला इथे कोन दिलेला आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला सारणीमध्ये बघा हा पहिला कोन दिलेला आहे आणि कोणामध्ये बघा हा कोणता कोन दिसत आहे विद्यार्थ्यांनो? ह्या कोणाचं जे माप आहे ते 90 डिग्रीपेक्षा कमी असल्यामुळे याला हे लहान दिसत आहे आणि लहान म्हणजेच लघु, म्हणून याला आपण लघुकोन म्हटलेला आहे. याला काय म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांनो? लघुकोन म्हटलेला आहे. म्हणून इथे ह्या कोणाचं नाव काय राहणार आहे? लघुकोन राहणार आहे. आणि कोणाला वाचायचं कसं? ABC, कोन ABC असं आपण वाचूया. तर बघा विद्यार्थ्यांनो, आता हा जो आहे त्याच्यानंतर आपण बघूया कोणाचा शिरोबिंदू. तर बघा कोणाचा जो शिरोबिंदू आहे याला B ला शिरोबिंदू म्हणतात. तर बघा विद्यार्थ्यांनो, B जो आहे याला B ला आपण शिरोबिंदू म्हणतो. हा जो B आहे, कारण आपण बघा मागील पाठामध्येच आपण बिंदू बघितलेला आहे. बिंदू म्हणजेच ठिपका. तर बिंदू मध्ये बघा आपण स्टार्टिंग पॉइंट जो असतो किंवा जिथून सुरुवात होते त्याला आपण काय म्हणतो? शिरोबिंदू म्हणतो. हे जे आहे याला शिरोबिंदू म्हणतो आहोत. तर इथे बघा B हे जे आहे हे काय आहे विद्यार्थ्यांनो? शिरोबिंदू आहे. शिरोबिंदू म्हणजे जिथून सुरुवात झालेली आहे. तर इथे कोणाचा शिरोबिंदू B आहे. आणि आता आपल्याला कोणाच्या बाजू बघायच्या आहेत विद्यार्थ्यांनो. तर बघा कोणाच्या ज्या बाजू आहेत हे बघा B पासून हे किरण निघालेलं आहे आणि B पासून हे A पर्यंत आलेलं आहे. म्हणून याला आपण वाचताना कसं वाचूया? रे BA, किरण BA. पुन्हा इथून B पासून हे किरण निघालेलं आहे आणि हे C कडे झालेलं आहे, इथे थांबलेलं आहे. म्हणून हे झालं किरण BC. याला वाचताना आपण किरण BC असं वाचूया. किरण आपण CA वाचू शकतो का? नाही. किंवा किरण आपण AB सुद्धा असं वाचू शकत नाही, कारण हे चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला समजा कोणाच्या बाजू वाचायच्या आहेत तर आपण असं म्हणूया किरण BA आणि किरण BC. कारण विद्यार्थ्यांनो B हा काय आहे? शिरोबिंदू आहे. तर आता बघूया आपण दुसऱ्या आकृतीकडे बघूया. तर दुसऱ्या आकृतीमध्ये बघा आपल्याला हे जे अँगल दिलेला आहे, कोन दिलेला आहे, ते याचं माप बघा 90 पेक्षा मोठा आहे. समजा ही रेषा सरळ असती तर हे 90 डिग्री झालेलं असतं, परंतु हे 90 पेक्षा मोठं आहे म्हणून याला आपण विशाल कोन म्हणतो. विशाल म्हणजे मोठा. तर बघा मुलांनो, हे विशाल कोन आहे आणि इथे बघा इथे सुद्धा आपल्याला कोणाचा जो शिरोबिंदू आहे तो बघायचा आहे आणि इथे कोणाचा जो शिरोबिंदू आहे तो आहे Q. Q हा कोणाचा शिरोबिंदू आहे. शिरोबिंदू म्हणजे जिथून सुरुवात होते आणि इथून Q पासून याची सुरुवात इकडे झालेली आहे P कडे. इथे Q पासून हा जो रे गेलेला आहे तो विद्यार्थ्यांनो R कडे गेलेला आहे. म्हणून आपण याला सुद्धा वाचताना आपण म्हणू किरण QP आणि किरण QR. म्हणजे ह्या समजा अँगल आणि याला कोणतं कोण म्हणूया? कोन PQR. कोणाला आपण इंग्लिश मध्ये मुलांनो अँगल सुद्धा म्हणतो. तर हे बघा कोन PQR असं आपण याला वाचूया आणि Q याचा हा शिरोबिंदू आहे. त्याच्यानंतर आपण कोणाच्या बाजू बघितल्या आहेत. तर कोणाच्या बाजू आपण PQ म्हणू शकत नाही, कारण हा Q इथे काय आहे मुलांनो? शिरोबिंदू आहे आणि Q पासून सुरुवात झालेली आहे म्हणून याला QP म्हणूया आणि याला आपण QR म्हणूया. तर किरण QP आणि किरण QR
हे याच्या दोन बाजू आहेत. नंतर आपण वळूया तिसऱ्या आकृतीकडे. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये बघा मुलांनो, आपल्याला जे दिसत आहे ते काय आहे, याचं हे जे कोण दिसत आहे, कोण XYZ, याला वाचताना आपण कसं वाचूया, कोण XYZ. जसं इथे कोणाला वाचलेलं आहे कोण ABC, त्याच प्रकारे इथे जसं आपण कोण ABC वाचला आहे, ह्या कोणाचं नाव काय होईल, PQR. तसंच ह्या कोणाला वाचताना आपण XYZ असं वाचूया. आणि याच्यामध्ये सुद्धा बघा मुलांनो, इथे शिरोबिंदू कोणता आहे, Y हा शिरोबिंदू आहे. शिरोबिंदू म्हणजे मागील पाठात शिकलो तो बिंदू या पाठामध्ये जिथून सुरुवात होते. इथे शिरोबिंदू B राहणार आहे, इथे शिरोबिंदू Q आणि इथे शिरोबिंदू Y राहणार आहे. आणि Y पासून हे रे समोर जात आहे, असं रे समोर चाललं. इथे सुद्धा Y पासून रे समोर चाललं आहे. तर Y पासून रे संपल्यावर हे कुठे जात आहे, X पर्यंत. म्हणून याला रे YX असं वाचूया आणि याला असं वाचूया आपण रे YZ. म्हणजेच ह्या ज्या कोणाच्या दोन बाजू आहेत मुलांनो, त्या वाचताना आपण कसं म्हणूया, किरण YX आणि किरण YZ, ह्या दोन ह्या कोणाच्या बाजू आहेत. आणि याचं जे माप आहे ते 90 डिग्री आहे. आपण गुण्याच्या सहाय्याने मोजू शकतो. आणि याचं जे माप आहे ते 90 डिग्री असल्यामुळे याला आपण काटकोन म्हणतो. तर बघा याच्या बाजू आपण इथे लिहिलेल्या आहेत, किरण YX आणि किरण YZ. म्हणजे शिरोबिंदू पासून सुरुवात होते. शिरोबिंदू बघा सगळ्या ठिकाणी आधी दिलेला आहे. आणि कोणांचे नाव बघा, हे छोटं आहे आणि छोट्या कोणाला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, लघु कोण. हे जे आहे हे 90 डिग्री पेक्षा मीन्स 90 अंशापेक्षा छोटा असल्यामुळे याला लघुकोण म्हणतो. पुन्हा बघा इथे हे 90 पेक्षा थोडंसं याचं जे माप आहे ते मोठं आहे, म्हणून याला आपण विशाल कोण म्हणतो. विशाल कोण म्हणजे ज्याचं माप 90 पेक्षा मोठं असतं त्याला आपण विशाल कोण असं म्हणतो. इथे झालं काटकोन. तर काटकोनामध्ये बघा, काटकोनाचं जे माप आहे ते नेहमी 90 अंश असतं मुलांनो, म्हणून लक्षात ठेवायचं. तर आता आपण इथे लघुकोन, विशाल कोण आणि काटकोन बघितलेले आहेत. आणि ह्या सारणीमध्ये आपण शिरोबिंदू काय आहे ते पण बघितलेलं आहे. तर प्रत्येक कोणाचा शिरोबिंदू हा वेगवेगळा असतो. आपण ज्या अक्षरांनी कोणाला नाव देतो त्यानुसार फक्त लक्षात हे ठेवायचं, जिथून सुरुवात झाली त्याला आपण शिरोबिंदू म्हणतो. आणि जे कोणांच्या बाजू आहेत त्या बघा, बाजू ज्या आहेत शिरोबिंदू पासून तो जो किरण आहे तो ज्या दिशेने जात आहे तिथपर्यंत जे नाव दिलेलं आहे ते आपण म्हणूया म्हणजे इथे BC, किरण BC आणि किरण AB. इथे बघा किरण QR आणि किरण QP ह्या साइड आहेत, ह्या बाजू आहेत. आणि ह्या कोणाच्या बाजू आहेत, किरण YX आणि किरण YZ. तर मुलांनो तुम्हाला हे समजलं असेल सारणीद्वारे. आता आपण थोडी गंमत बघूया. गमतीमध्ये बघा आता काय आहे आपल्याला बघायचं आहे. तर इथे काय करत आहे बघा, एक विद्यार्थी आणि शिक्षक हे बघा हाताद्वारे वेगवेगळे कोण बनवत आहेत. बघा इथे वेगवेगळे कोण आपल्याला बनवून दाखवत आहेत. तर याच्यामध्ये बघा हा लहान कोण आहे म्हणून याला लघुकोण म्हटलेला आहे. बघा इथे गमतीदार खेळ आहे मुलांनो. म्हणजे ह्या खेळाद्वारे कसं मुलांना तुम्हाला खूप लवकर म्हणजे सोप्या पद्धतीने समजेल म्हणून हातद्वारे करून सांगितलेला आहे शिक्षक आणि विद्यार्थिनींनी. तर बघा इथे जो माप आहे तो हात वर केल्यावर इथे 90 डिग्री मीन्स 90 अंश बनत आहे म्हणून याला आपण काटकोन म्हणतो. पुन्हा हात इकडे मागे केला तर हे 90 अंशापेक्षा मोठं बनत आहे, त्याच्यामुळे याला मुलांना आपण विशाल कोण म्हटलेला आहे. आणि बघा एकावर एक हात आलेला आहे ते हे झालं आहे सरळ कोण. हा कोणता कोण आहे मुलांनो, सरळ कोण आहे. बघा आपण हे वर्गामध्ये करून बघितलं तर तुम्हाला खूप मजा येणार आहे. इथे बघा शिक्षिकेने विद्यार्थिनी सोबत केलेला आहे आणि इथे शिक्षकाने विद्यार्थी सोबत हाताद्वारे वेगवेगळे आकार बनवलेले आहेत. आणि ते कधी लघुकोण आहे, इथे लघुकोण दिसत आहे, इथे आपल्याला काटकोन दिसत आहे. हात थोडासा समजा मागे नेला तर विशाल कोण बनेल आणि एका सरळ रेषेत ठेवलं तर हा सरळ कोण बनणार आहे. आता आपण हे करून बघूया. बघा आता काडी पेटीतील काड्या चिटकवून वेगवेगळ्या कोणांची रचना
करता येईल. म्हणजे आता आपण मॅच बॉक्स म्हणजे जी काडी आहे किंवा आपण काय म्हणतो याला काडी पेटीतील आपण ह्या काड्या घ्यायच्या आहेत आणि काड्यांच्या द्वारे आपण वेगवेगळे आकार बनवूया. जसं आपण हाताद्वारे बनवले तसेच आपण 2 काड्या घ्यायच्या आहेत विद्यार्थ्यांनो आणि 2 काड्यांच्या सहाय्याने आपल्याला आज वेगवेगळ्या प्रकारचे आपण कोण बघूया. तुम्हाला खूप मजा येईल बघा आता. आणि तुमच्या लक्षात सुद्धा आपण हे असा प्रयोग करून तुम्हाला मी इथे आपण बघितलं तर याच्याद्वारे तुमच्या लक्षामध्ये जे कोण आहे ते चांगल्याने लक्षात राहील आणि तुमची जी उजळणी आहे ती सुद्धा एकदम व्यवस्थितपणे होणार आहे आणि लक्षात राहणार आहे. तर इथे 2 वेगवेगळ्या रंगांच्या काड्यांच्या सहाय्याने A ते G पर्यंतच्या कोणांची रचना आपण अनुभवा. म्हणजे बघा आपण 2 वेगवेगळे इथे काड्या घेणार आहोत आणि त्याच्याद्वारे आपण वेगवेगळे कोण बनवून बघणार आहोत. जसं बघा आता ही आहे आकृती A. तर आकृती A मध्ये काय झालं 2 ह्या ज्या आगपेट्या घेतलेल्या आहेत आगपेटीच्या ज्या काड्या घेतलेल्या आहेत तर एका काडीवर ही दुसरी काडी ठेवलेली आहे. तर बघा अशामध्ये ती एकावर एक आल्यावर काय होणार आहे एकमेकांवर इथे स्थिर ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या मूळ स्थितीत कोणताच बदल झालेला नाही. बदल झाला आहे का नाही एक काडी आधी घेतली आणि त्याच्यानंतर मुलांनो दुसरी काडी घेतली तर बघा याच्या स्थितीमध्ये आपल्याला काहीच बदल झालेला नाही आहे. त्याच्यामुळे याला आपण शून्य कोण म्हणूया कारण हा जशाच्या तशा स्थितीत आहे. म्हणून ही जी आकृती आहे याच्यातल्या ह्या ज्या कोणाला आपण सरळ कोण म्हणूया. तर बघा लिहिलेलं आहे स्पष्टीकरण या स्थितीत काड्यांमधील कोणाला शून्य कोण म्हणतात आणि शून्य कोणाचे माप हे 0 अंश असे लिहितात. कारण बघा काड्यांच्या स्थितीमध्ये काहीच बदल झालेला नाही. एक काडीवर दुसरी काडी जशाच्या तशीच ठेवलेली आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं की अशा शून्य कोणाचं याला शून्य कोण म्हणतात आणि याचं माप किती राहणार आहे 0 डिग्री राहणार आहे. बघा हे शून्य कोण आहे आणि याचं माप हे 0 डिग्री राहणार आहे. डिग्रीमध्ये लिहिताना आपण असं लिहूया. आता बघा एका रंगाची काडी स्थिर ठेवून दुसरी काडी आकृतीत दाखवल्याप्रमाणे फिरवायची आहे. बघा आता ही एक काडी स्थिर ठेवायची आणि ही एक दुसरी फिरवायची आहे. तर बघा आता ही काडी आपण कुठे इथपर्यंत फिरवली आहे. पहिले अशी सरळ एका काडीवर दुसरी काडी होती तेव्हा कोणता कोण झाला होता 0 अंशाचा कोण निर्माण झाला होता. आता ही काडी एक काडी जशाच्या तशी ठेवली आणि दुसरी काडी फिरत इथपर्यंत आणली. तर आता बघा हे जे कोण तयार झालं तर याचं जे माप आहे 90 अंशापेक्षा लहान राहणार आहे. तर याला आपण लघुकोण म्हणतो. समजा ही काडी सरळ असती तर ते 90 अंशाचं कोण झालं असतं. पण ही काडी फिरत फिरत इथपर्यंत आणलेली आहे आणि इथे थांबवलेली आहे. तर ह्या 2 काड्यांचं जे मधलं जे कोणाचं माप आहे ते किती राहणार आहे 90 अंशापेक्षा लहान राहणार आहे. म्हणून याला आपण लघुकोण म्हणतो. म्हणजेच बघा याला आपण आकृती बी मध्ये तयार झालेला हा जो कोण आहे मुलांनो तो लघुकोण आहे. तर 0 पेक्षा मोठा परंतु 90 पेक्षा लहान असलेल्या कोणाला आपण काय म्हणतो लघुकोण म्हणतो. बघा 0 अंशाचं होतं तर त्याला शून्य कोण म्हटलं. पण 0 पेक्षा थोडासा हा वर आला मोठा झाला पण 90 पर्यंत गेला का नाही. म्हणजे ज्या कोणाचं माप 0 पेक्षा मोठं आणि 90 पेक्षा लहान असतं त्याला आपण लघुकोण म्हणतो. आता बघा मुलांनो आकृती सी मध्ये तयार झालेला कोण काटकोन आहे. हा जो सी मध्ये कोण झालेला आहे तो काटकोन आहे. आणि काटकोनामध्ये बघा मुलांनो ह्या कोणाचं जे माप आहे ते किती राहणार आहे 90 अंश राहणार आहे. तर म्हणून याला आपण काय म्हणतो काटकोन म्हणतो. म्हणजे ज्याही कोणाचं याची आपल्याला व्याख्या लिहायची आहे काटकोनाची काय आहे किंवा आपल्याला ओळखायचं आहे तर काटकोनाचं जे माप असते ते नेहमी 90 अंश असते 90 डिग्री असते आणि यालाच आपण काटकोन म्हणतो. मग याचं माप 90 डिग्री यालाच 90 अंश आपण असं वाचतो. आता बघा विद्यार्थ्यांना आपण ए बघितली आकृती ए मध्ये आपण शून्य कोण बघितलं. बी आकृती बघितली बी मध्ये आपण लघुकोण बघितलं आणि सी मध्ये आपण बघितलं काटकोन. आता ही आहे आकृती क्रमांक 4 म्हणजे डी. आणि डी मध्ये बघा आता हा जो कोण आहे मुलांनो ही जी काडी आहे ही आता सरकत थोडीशी इथे आणून थांबवलेली आहे. तर बघा
हा जो कोन तयार झाला तो 90 अंशापेक्षा मोठा आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो? विशाल कोन म्हणतो. इथे तयार झालेल्या कोणाला आपण विशाल कोन म्हणतो. आणि याचं माप कसं लक्षात ठेवायचं की विशाल कोणाचं जे माप असते ते 90 अंशापेक्षा मोठं असते आणि 180 अंशापेक्षा लहान असते. म्हणजे विशाल कोणाची व्याख्या लक्षात ठेवताना विशाल कोणाचं जे माप आहे ते मुलांनो कधी पण 90 अंशापेक्षा मोठं परंतु 180 अंशापेक्षा लहान पाहिजे, त्यालाच आपण विशाल कोन म्हणतो. तर बघा स्पष्टीकरण इथे लिहिलेलं आहे. 90 अंशापेक्षा मोठा परंतु 180 अंशपेक्षा लहान असलेल्या कोणाला विशाल कोन म्हणतात. बघा आता ही जी माचीसची जी काडी होती, आगपेटीची जी काडी होती ती आधी इथे होती, ती आता एका सरळ रेषेमध्ये आणलेली आहे. दोनही काड्या एकमेकांना सरळ रेषेमध्ये ठेवलेल्या आहेत. तर आकृती डी मध्ये बाणाच्या दिशेने दाखवलेली काडी फिरवून आता ही आकृती आधी डी होती, डी मध्ये विशाल कोन तयार झालेला होता मुलांनो. आणि आता ही जी आकृती ई आहे तर बघा याचं जे माप आहे, ही जी काडी फिरत आलेली आहे आणि ही आकृती मध्ये बघा ही जी काडी फिरत आलेली आहे आणि सरळ रेषेमध्ये आलेली आहे, तर याला आपण काय म्हणतो मुलांनो? याला आपण म्हणतो सरळ कोन. अशा स्थितीमध्ये समजा कोन असला तर याला सरळ कोन म्हणतो. आणि ह्या कोणाचे जे माप असते ते 90 अंश असते, 180 डिग्री असते, कारण काटकोन हे दोन काटकोन मिळून हा सरळ कोन झालेला आहे. तर बघा अशी काडी फिरत इथे आलेली आहे, तर हा जो कोन तयार झाला तो 180 अंशाचा कोन तयार झालेला आहे. आणि ह्या कोणाला आपण काय म्हणतो? ह्या कोणाला आपण म्हणतो सरळ कोन. बघा आता आकृती ई मधली जी काडी होती ती आता पहिले सरळ रेषेमध्ये होती, आता ती फिरवत आपण ही काडी फिरत फिरत इकडे आलेली आहे. तर बघा आता ही आकृती एफ जी तयार झालेली आहे, स्पष्टीकरणात बघा काय लिहिलेलं आहे? काडी पुन्हा आकृती ई मध्ये बाणाच्या दिशेने फिरवली आहे, तर ही आकृती एफ मधील आपल्याला कोन मिळतो. तर आता बघा सरळ कोन होता याच्या आधी, आता ही काडी इथे फिरत आली, तर आता कोणता कोन तयार होईल मुलांनो? याचे 180 पेक्षा हा कोन जो आहे हा 180 पेक्षा मोठा आहे आणि अशा कोणाला आपण प्रविशाल कोन म्हणतो. लक्षात ठेवा मुलांनो, हे याचं जे माप आहे ते 180 अंशापेक्षा मोठं आहे आणि ज्या कोणाचं माप 180 पेक्षा मोठं असते त्याला आपण प्रविशाल कोन म्हणतो. पण प्रविशालाचं कोन माप कसं राहते? 180 पेक्षा मोठा असतो तो, पण 360 पेक्षा लहान. ठीक आहे, 180 पेक्षा मोठा आणि 360 अंशापेक्षा तो लहान असतो. ठीक आहे, पुन्हा एकदा लक्षात घ्या. प्रविशाल म्हणजे याचं जे माप असते ते 180 पेक्षा जास्त, परंतु इथे जाता का ते नाही, म्हणून 180 पेक्षा जास्त पण 360 अंशापेक्षा लहान पाहिजे. आता बघा मुलांनो, ही जी काडी आहे पुन्हा इथून आता प्रविशाल कोणापासून फिरत फिरत आता पुन्हा बघा आता पुन्हा आता ही त्या काडीवर आलेली आहे, म्हणजे काडी फिरत फिरत बाणाच्या दिशेने पुन्हा पहिल्या काडीवर परत आलेली आहे. तर ह्या काडीने म्हणजे एक फेरा पूर्ण केलेला आहे आणि ह्या ज्या काडीने आहे मुलांनो एक फेरा पूर्ण केलेला आहे. तर बघा आकृती एफ मधील काडी एक फेरा पूर्ण करून पुन्हा मूळच्या स्थितीत आकृती जी प्रमाणे आलेली आहे. तर बघा ही जी एक पूर्ण फेरा घेतलेला आहे आणि फेरा घेत घेत ही जी काडी आहे ती पूर्व स्थितीत आलेली आहे, पहिलेच्या काडीच्या जवळ आलेली आहे, काडीवर आलेली आहे. तर सरळ कोन जो होता, सरळ कोन बघूया. सरळ कोनापर्यंत 180 अंश व सरळ कोनानंतर 180 असे एकूण 360 अंश काडी फिरलेली आहे. बघा काडी अशी फिरत फिरत आली होती, पहिले एकावर होती, इथे 0 होतं, मग अशी फिरत फिरत आलेली आहे. याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया.
पहिले इथे काडी होती तेव्हा 0 अंश होता, जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा काडीवर काडी होती, सरळ स्थितीत होती, एकाच याच्यात होती, तर ती 0 अंश कोण, त्याचं 0 कोण म्हटलेलं होतं, त्याचं माप 0 होतं. मग ती फिरत फिरत अशी आली, म्हणजे हे झालं लघु कोण, आणि लघु कोण 90 अंशापेक्षा लहान. मग पुन्हा ही काडी फिरत फिरत सरळ झाली, सरळ गेल्यावर ती जी काडी आहे त्याचं जे माप आहे ते 90 अंशाचं झालं. मग 90 अंशापासून पुन्हा फिरत फिरत अशी काडी आली, त्याच्यानंतर सरळ रेषेत काडी आली, मग अशी काडी आली फिरत फिरत, म्हणजेच त्यांचे जे माप आहे ते वेगवेगळे बदलत गेले. सरळ रेषेमध्ये आल्यावर याचं माप 180 अंश झालेलं होतं, तर इथे 180 अंश. मग पुन्हा ही फिरत फिरत इथे आली, म्हणजे हे सुद्धा 180 अंश झालं. 180 अधिक 180 म्हणजेच 360 अंश झालं. तर बघूया, सरळ कोनानंतर 180 अंश व सरळ कोनानंतर 180 अंश असे एकूण 360 अंश ही जी काडी फिरलेली आहे. म्हणजेच आता हे जे कोन बनलेलं आहे याचं माप किती राहणार आहे मुलांनो? 360. तर अशा प्रकारचे जे कोणाला आहे पूर्ण एक फेरा ह्या कोणाने पूर्ण एक फेरा ह्या काडीने पूर्ण घेऊन इथे आलेला आहे. तर एक फेरा पूर्ण घ्यायला 180 अधिक 180 म्हणजे मुलांनो 360 अंश लागलेले आहे, आणि अशा कोणाला आपण पूर्ण कोन म्हणतो. तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या कोणाला आपण इथे पूर्ण कोन म्हणतो, आणि पूर्ण कोणाचे जे माप आहे ते 360 अंश असते. तर मुलांनो, आता आपण गणित माझा सोबती हे बघणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, गणित माझा सोबतीमध्ये आपल्याला वेगवेगळे चित्र दिलेले आहेत. पहिलं चित्र घराचं दिलेलं आहे, दुसरं बागेचं चित्र दिलेलं आहे, आणि तिसरं हे निसर्गाचं चित्र दिलेलं आहे. तर चित्र देण्यामागचा उद्देश काय आहे बघा, इथे आपल्याला वेगवेगळे चित्रांमध्ये वेगवेगळे साहित्य दिसत आहेत, सामान दिसत आहेत, तर त्याच्याद्वारे सुद्धा आपण कोन शिकू शकतो. तर बघूया, जसं इथे बघा, इथे सुद्धा एक कोन बनत आहे, इथे सुद्धा कोन बनत आहे, आणि इथे सुद्धा एक कोन बनत आहे आपला विद्यार्थ्यांनो, आणि इथे सुद्धा हा जो आहे हा एक कोन बनत आहे, 180 अंशाचा कोन बनत आहे इथे बघा, आणि इथे सुद्धा कोन बनत आहे पहिल्या चित्रामध्ये, इथे सुद्धा कोन बनत आहे. तर म्हणजे चित्रांमध्ये साहित्य यासाठी दाखवलेलं की इथे वेगवेगळे कोन बनत आहेत. तर बघा, आता आपण घरामधल्या साहित्यात बघूया. जसं मिक्सचर झालेलं आहे, स्लाइड आहे, ही घसरपट्टी, आणि हे फुलं आहेत, आणि हे पहाड दाखवलेले आहेत. तर बघा, इथे पण जो मिक्सर फिरतो आपला, तर तो पण जसं आपण शिकलेलो आहोत की आगपेटीची जी काडी आहे त्या कशा फिरत होत्या, आणि वेगवेगळ्या दिशेने ते फिरवल्यावर आपल्याला वेगवेगळ्या अंशाचे आपण कोन बघितले आहे. तसंच बघा, ही मिक्सरची जी बटन आहे ती फिरते, तर तेव्हा सुद्धा इथे कोन तयार होतो. आणि इथे सुद्धा बघा आपल्याला कोन तयार झालेला आहे, लघु कोन, आणि इथे पाकळ्या आहेत, पाकळ्यांमध्ये सुद्धा कोन तयार झालेला आहे. इथे पहाडी आहे, ह्या पहाडींच्या मधात सुद्धा कोन तयार झालेला आहे.